नववर्षाचं स्वागत करताना नकारात्मक गोष्टींना तिलांजली द्यायचं असते, त्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि अर्थातच सकारात्मक गोष्टींचं स्वागत करायचं असतं। आणि हाच संदेश घेऊन, हाच विचार घेऊन वरळी गोपचर बिल्डिंग दरवर्षी एक नकारात्मक भावना, एक नकारात्मक विचार आपल्या इमारतीच्या खाली प्रतिकात्मक रूपाने जाळते। आणि यंदाचा त्यांचा विषय आहे तो म्हणजे हा राजकीय भस्मासूर। हा राजकीय भस्मासूर महाराष्ट्रातनं हद्दपार व्हावा ही भावना वरळीकरांची आहे। सोबतच सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न ते विचारतायत की राजकारण योग्य की अयोग्य असा प्रश्न विचारून सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था, यासोबतच राजकीय आणि सामाजिक प्रश्न हे महाराष्ट्रातून कधी हद्दपार होणार, या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला कधी मिळणार असा प्रश्न आता वरळीकर विचारतायत। अभि मला सांग की यंदाच्या वर्षी हा राजकीय भस्मासूर जाळला जातोय। दरवर्षी आपण बघतो की वेगवेगळे विषय तुम्ही घेता, कधी व्यसनांचा भस्मासूर असतो किंवा कधी भ्रष्टाचाराचा असतो, मात्र यंदाच्या वर्षी राजकीय भस्मासूर का? आज वरळी गोपचार सोसायटी म्हणजे 31 वर्ष आहे, ही आमची परंपरा आहे। म्हणजे वर्षाला ज्या काही वाईट घटना घडतात त्याचं प्रतिबिंब आम्ही इथे साकारतो। हा बॅडमॅन आहे। या वर्षी जे काही राजकारण चालू आहे, लोकशाहीच्या विरोधात जे राजकारण चालू आहे, त्यामुळे सर्वसामान्याला पडलेला जो प्रश्न आहे राजकारण योग्य की अयोग्य, कारण सर्वसामान्य जे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघतात, वृत्तपत्रामध्ये बघतात, जे अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न मांडण्यापेक्षा, बेरोजगारीच्या रोजगाराचे प्रश्न मांडण्यापेक्षा, महागाईचे प्रश्न मांडण्यापेक्षा फक्त हेवे दावे करत आहे। त्यामुळे यावर्षी आम्ही हा निर्णय घेतला, हा राजकीय भस्मासूर आम्ही बनवला आहे आणि येणाऱ्या नववर्षामध्ये असं गलिच्छ राजकारण घडू नये म्हणून आज रात्री 12 वाजता याचं दहन करणार आणि नवीन वर्षाचं आम्ही स्वागत करणार। हा बॅडमॅन कोणाचं प्रतीक आहे? हा बॅडमॅन म्हणजे जे वर्षाला जे काही वाईट घटना घडतात त्याचा आम्ही प्रतिबिंब साकारतो। म्हणजे नवीन वर्षात अशा घटना घडू नये म्हणून आमची वरळी गोपचार सोसायटी नवीन वर्षाला एक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवतो। कधी ड्रग्सवर राबवतो, कधी अतिरेकी कारवाई असेल त्याच्या विरोधात राबवतो। मग एक सामाजिक बांधिलकी जपणारं आमचा हा भावना अशी आहे की सध्याचं राजकारण हे बॅडमॅन्सने भरलेलं आहे, अशी भावना आहे? हो, सध्याचं राजकारण बॅडमॅननी भरलेलं लोकांना दिसतं आहे। त्यामुळे लोक आता कंटाळले आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला लोक मला वाटतं जास्ती करून नोटाला मतदान करतील। त्याचं कारण म्हणजे जे गलिच्छ राजकारण चाललं, कारण लोकांचं एकच मागणी आहे की आम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून देतो तो लोकप्रतिनिधी आज ह्या पक्षात जातो, तो उद्या त्या पक्षात जातो, तो समाजकार्याची कामं न करता, विकास कामाची कामं न करता स्वतः राजकारण करतो आणि त्या राजकारणातून अर्थकारण करतो। त्यामुळे या ठिकाणी आपण बघत असताना जे काही व्यंगचित्र म्हणजे जे आर्ट स्टुडंट आलेली, मुलं आलेली, त्यांनी हे व्यंगचित्रामध्ये दिखवलं की शेतकऱ्याची आत्महत्या आहे, पण त्याला काहीच सरकारला फरक पडला नाही आहे। त्यामुळे आपण आज ज्या मुंबईमध्ये अख्ख्या जगामध्ये ज्या कोविडने थैमान घातलेलं, त्या कोविडमध्ये दाखवून दिलं मुंबई महापालिकेला आपली रुग्णालय किती कमी पडतात। त्याच्यासाठी मुंबई महापालिकेने जम्बो किट कोविड सेंटर उभारले। पण आज रुग्णालय बांधण्यापेक्षा आज मुंबईच्या ब्रिजच्या खाली सुशोभीकरण करतात। का मुंबईकरांना एक प्रश्न पडतो की आम्ही जो मालमत्ता कर भरतो त्या मालमत्तेकरातून मुंबई महापालिकेचं बजेट निर्माण होतो, तो जे पैसे आहे ते महापालिका प्रशासनाने मुंबईकरांसाठी वापरले पाहिजे, त्यांच्या सुविधासाठी वापरले पाहिजे। असं न करता तुम्ही वायफाय खर्च करतात। नक्की त्याच्यामुळे राजकारणातला हा बॅडमॅन आता राजकारणातनं हद्दपार व्हावा। महाराष्ट्रामधली एक पूर्वीची चांगली सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती ही महाराष्ट्रात परतावी ही भावना वरळीकरांची आहे। आणि त्यामुळेच 31 डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा राजकीय भस्मासूर, हा राजकीय बॅडमॅन आता दहन केला जातोय आणि येणारं वर्ष हे महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक विश्वात सकारात्मक ठरो हीच अपेक्षा वरळीकर करतायत। कॅमेरामन अजित कदम सह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।